हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. तर कसे आहेत? मस्त आहेत, मजेत असतील सर्वजण. तर आत्ता वाजलेले आहे 12:30, पावणे 1 वाजत आलेले आहे आणि मी आत्ता उठलेली आहे. तर सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाते, लवकर उठते. मॉर्निंग वॉकवरनं आले आणि काय झालं काय माहिती, मला असं मूडच नव्हता काय करण्याचा. नाही तर मी आल्यावर पहिल्यांदा येते, पहिल्यांदा गरम पाणी पिते थोडंसं म्हणजे 1 ग्लास गरम पाणी वगैरे पिते आणि मग नंतर माझं पाणी सुटतं. आज पाणी सुटलं, मी नळ पण नाही चालू केले, काहीच नाही चालू केलं, पाणी पण नाही भरलं आणि काहीच नाही केलं. आले, मोबाईल ठेवला आणि काय झालं काय माहिती, मला झोपून गेले मी. असे माझे डोळे पूर्ण जडजड झाले होते, आग होत होती डोळ्यांची आणि झोपून गेले मी. किचनमध्ये गेलेच नाही, आले आणि इथंच अजून मी सॉक्स पण नाही काढले. सॉक्स पण तसेच घालून झोपले. ते सॉक्स पण नाही काढले आणि काहीच नाही काढले. आता उठले, आता थोडंसं बरं वाटतं आहे. काय होतं आहे, क्लायमेट चेंज होतं ना, म्हणून सगळा परिणाम होतो आहे शरीरावर आपल्या. सगळं वातावरणच चेंज होतं आहे. आता उठायचं, आंघोळ करायची पहिल्यांदी. आता उठते पहिल्यांदा पाणी ठेवते. पाणी तर गेलेलं असेल, कारण की 9-10 वाजता पाणी जातं, परत 10ला येतं. आता वाजलेले 1. आता कुठून येईल पाणी? जे भरलेलं आहे तेच यूज करावं लागत. त्याला तर सॉक्स वगैरे जाते, बिछाना पण नाही उचललं, तसंच आहे सगळं तसंच आहे. जेवढं कंटिन्यू गप्पा करायचे ते पाण्याची गाडी, पाणी घ्यायचे. आता कसं तरी होते, फिरल्यावर होते का काय माहिती. आज पण तब्येतच बरोबर नाही आहे. कंटिन्यू गप्पा करू. सकाळी मस्त उठले, 5ला उठले. सकाळी फ्रेश झाले आणि मॉर्निंग वॉकवरनं पण आले. 6:30ला गेले ना, 8 वाजता 7:30 ते 8 वाजता येते घरी. तिकडून आले म्हणजे झोपले की आत्ताच उठले डायरेक्ट. तर चला करू आपण कंटिन्यू गप्पा. आवडते कसा माझा खाजवायला लागले पाणी, कारण का सकाळचं शोरूममधून घाम येतो ना, आणि ते काढलंच नाही तशीच झोपले. आता काढते आणि कंटिन्यू करूया आपण. पाणी वगैरे ठेवते मी फ्रेश होतं. तर थोडंसं मग झोपेतून उठलं, थोडंसं बरं वाटलं, तर म्हणलं चला आता काय झोपून आपल्याला चालणार नाही, आपल्याला पुढचं रुटीन आहे ते तर करावं तर लागणारच आहे. दुपारचे 1 वाजले होते. हा कालचा व्हिडिओ आहे, सॉरी मी आज पोस्ट करते. तर दुपारचे 1 वाजले होते. मग मी उठले पहिल्यांदा, म्हणलं की पहिल्यांदा बिछाण्याच्या घड्या वगैरे घालावात आणि मग बाकीचं पुढचं काय असेल ते, कारण काय बेड स्वच्छ केला ना तर मग आपल्याला जरा छान वाटतं, फ्रेश वाटतं घरामध्ये. म्हणून मग मी ब्लँकेट उचललं पहिल्यांदा. आणि कसं सगळं शेड्यूलच चेंज झालं. मला कधीच असं म्हणजे प्रॉब्लेम काय होत नाही बरं का. मी आले ना, माझं सर्व पहिल्यांदा कोमट पाणी वगैरे करणं, पिणं वगैरे ते माझं चालू असतं. पण आज अचानक काय झालं काय माहिती, म्हणजे पूर्ण असे डोळे जडजड झाले होते, मला असं काही सुचत नव्हतं. म्हणून म्हणलं की आता पहिल्यांदा आराम केलेलाच बरं. आणि मी काल दिवसभर नुसते झोपत होते आणि नुसते झोपच काढली काल. आणि बाहेर पण नाही गेले आणि काहीच नाही गेले. काल पूर्ण माझा दिवस असा सॅड गेला आणि पूर्ण रुटीन चेंज झालं. तर माणसाची थोडी जरी तब्येत चेंज झाली ना, तरी पण माणूस पूर्ण असं व्हायबल होतो आहे. तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, की मला एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. मी नक्कीच करेन, काय मला अनुभव आला तो. आणि मग मला काय जो पण थोडा अनुभव येईल रोजचा काय असेल, मी तो तुमच्याबरोबर शेअर करते. मी काय एवढी हे नाही आहे, पण जे माझ्या रोजच्या अनुभव येतील मी तो तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर माझा हॉल पूर्ण आवरून झाला होता, कपडे वगैरे उचलून झाले होते माझे. आता मी इथं ठेवत आहे पाणी. तर म्हणलं पहिल्यांदा पाणी ठेवा आणि मग पुढचं काय असेल ते, कारण की झाडू वगैरे काय मारलं नाही. पहिल्यांदा पाणी ठेवलं आणि नंतर झाडू वगैरे मारला. काल मी कपडे पण नाही धुतले, काहीच नाही केलं. फ्रेश पण मी 1 वाजता झाले आणि तिथून पुढं मग 1 वाजता नाश्ता केला. तर सगळं माझं शेड्यूल चेंज झालं, कारण की मी फक्त 2 टाईम जेवते, सकाळी नाश्ता आणि डायरेक्ट संध्याकाळी जेवण. तर काल दुपारी नाश्ता वगैरे ते म्हणून सगळे
सगळं हेच झालं. तर मग म्हणलं बाबा माणसाला म्हणजे किती माणसाचं शरीर अनमोल आहे, किती महत्त्व आहे आणि त्याला आपण बऱ्यापैकी चांगलंच महत्त्व दिलं पाहिजे आणि ह्याचा मला अनुभव खूप आला. म्हणून मी तो एक्सपिरियन्स नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.